एवढं मोठं आंदोलन इथं सुरू आहे, पण सरकारचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आता काय करतायत? आता एमएलसीचं इलेक्शन आहे, कोणाला कुठलं तिकीट द्यायचं, नगरसेवक किती रुपयाला विकत घ्यायचे, अशा पद्धतीने जर ताब्यात घेतला असेल लोकशाहीचा घात आहे। कष्टानं पिकवलेल्या कांद्याला बाजारात अक्षरशः मातीमोल भाव मिळत असल्यानं राज्यातील शेतकरी संतप्त झालाय। कांदा उत्पादकांच्या या ज्वलंत प्रश्नावर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली असून राज्यभर ठिकठिकाणी जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली। चांदवड इथं आंदोलन अधिकच चिघळलं। पोलिसांनी आमदार रोहित पवार, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतल्यानं वातावरण चांगलंच तापलंय। शेतकरी रडतोय आणि सरकारला सत्तेच्या गणिताशिवाय काहीच दिसत नाही असा संतप्त सवाल आंदोलकांकडून उपस्थित केला जातोय। सरकारचे नेते सांगतात पुढे पाऊस पडणार नाही, मग शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कसा मिळणार? शरद पवारांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी रस्त्यावर उतरा। नाफेडमध्ये सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे कांदा खरेदी करत आहेत। सरकारनं 8 ते 10 लाख टन कांदा खरेदी करावा। देशात विक्री होत नसेल तर परदेशात विकावा, नाहीच तर जाळून टाका, पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका। राज्यात एवढं मोठं आंदोलन सुरू आहे, पण सरकारमधील नेत्यांना शेतकऱ्यांपेक्षा कोणाला तिकीट द्यायचं, नगरसेवक किती पैशात विकत घ्यायचे याचीच चिंता लागली आहे। हे माजलेलं सरकार आहे अशा शब्दात रोहित पवारांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। शेवटी बघा, शेवटी सत्तेतले लोक आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, पण लोकांना हे वाटलं नव्हतं की सत्तेत गेल्यानंतर एवढे माजतील। ते माजलेले लोक आहेत। सत्ता आणि पॉवर आणि पैसा असल्यामुळे त्यांना कुठेही सामान्य लोकांचं पडलेलं नाही। तो माज उतरावा लागतो, रस्त्यावर उतरावं लागतं। रस्त्यावर जर आपण उतरलं नाही तर कोणच आपलं ऐकणार नाही। त्यामुळे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय। उद्या पण कुठल्याही व्यक्तीवर, सामान्य लोकांवर कुठल्याही विषयासाठी अन्याय झाला तर आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही, आपल्या रस्त्यावर उतरावंच लागेल।